सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये। बघा परत हा तिसरा व्हिडिओ आहे कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांच साठी, ज्या मेथडचं नाव आहे न्यूटन रॅप्सन मेथड। दिस इज ॲप्लिकेबल फॉर CM2I और कम्प्युटरशी रिलेटेड कम्प्युटर IT ज्या ब्रांचेस आहेत त्यांच्यासाठी हा युनिट नंबर 5। युनिट नंबर 5 मधला न्यूमेरिकल सोल्यूशन मधली ही तिसरी मेथड, अल्जेब्रिक इक्वेशन सॉल्व करायची ही तिसरी मेथड आहे, ज्या मेथडचं नाव आहे न्यूटन रॅप्सन मेथड। ओके, ऑलरेडी आपण फर्स्ट बायसेक्शन मेथड ऑलरेडी स्टडी केली आहे। आणि नेक्स्ट रेगुलर फाल्सी मेथड, आणि ही तिसरी आहे जिचं नाव आहे न्यूटन रॅप्सन मेथड। ओके, तर बायसेक्शन साठी फॉर्म्युला माहिती होता आपल्याला x a + b/2। रेगुलर फाल्सी साठी फॉर्म्युला माहिती होता a f of b - b f of a divided by f of b minus f of a, राइट। आता ही झाली तिसरी मेथड न्यूटन रॅप्सन, हा तिसरा फॉर्म्युला आहे। थर्ड वन, दिस इज फर्स्ट वन, हा फर्स्ट फॉर्म्युला, हा सेकंड फॉर्म्युला आणि हा थर्ड फॉर्म्युला। तर xn + 1 = xn - f of x1 आता डिवाइडेड बाय f डॅश ऑफ xn। आता हे लक्षात घ्या, तुम्हाला तर त्या टर्म्स लक्षात आलं पाहिजे। ॲज युजुअल आपलं फंक्शन कन्सिडर करायचं f of x। f of x = समथिंग काहीतरी व्हॅल्यू असेल तुमच्याकडे डॉट डॉट डॉट, ठीक आहे। त्याच्यानंतर ॲज युजुअल आपण व्हॅल्यू पुट अप करतो 0 1 2, जे आपण बायसेक्शन मेथड साठी यूज केला होता तीच प्रोसेस रेगुलर फाल्सी मेथड साठी यूज करायची होती, आणि सेम प्रोसेस न्यूटन रॅप्सन साठी यूज करायची। म्हणजे सुरुवातीला 0 ठेवायचा, f of 0 काढा, 1 ठेवा, f of 1 काढा, 2 ठेवा, f of 2। जर व्हॅल्यू बदलली ओके, नाही बदलली तर गो अहेड, पुढे कंटिन्यू करायचं। म्हणून मी हे डॉट 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 केले। जर व्हॅल्यू बदलली नाही तर व्हॅल्यू चेंज करा तुम्ही, सॉरी व्हॅल्यू पुट अप करून पुढची व्हॅल्यू ठेवा, राइट। सो आता इथे एक ॲडिशनल टर्म आहे, ही टर्म f डॅश ऑफ x, आणि f डॅश ऑफ x हा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो काय आहे तर तो डेरिव्हेटिव्ह आहे। आणि तो कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, या फंक्शनचा हा डेरिव्हेटिव्ह, राइट, तो काढायचा आहे। इथं फक्त ती ॲडिशनल स्टेप आहे। न्यूटन रॅप्सन मेथड मध्ये काय आहे तर f डॅश ऑफ x काढायचा, f डॅश ऑफ 0, f डॅश ऑफ 1, f डॅश ऑफ 2। आपल्याला जे लागणार आहे ती काढलं तरी चालेल, ठीक आहे। म्हणजेच f डॅश, आणि डॅश इंडिकेट्स डेरिव्हेटिव्ह। डॅशचा मीनिंग काय आहे की तो डेरिव्हेटिव्ह आहे। ओके, तर f डॅश, आणि हा तुमचा जनरल फॉर्म्युला न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला इज xn + 1 = xn minus function f of xn divided by f dash of xn। आता त्याच्यानुसार इनिशियली आपलं रूट जे आहे तो काय कन्सिडर करायचं आहे, आपण इथं टर्म लिहिणार रूट लाइज बिटवीन a, b, असं तुमच्याकडे एक इक्वेशन येतं। त्याच्यानुसार पुढचे फॉर्म्युले तयार होतात, आणि त्याच्यामुळं इनिशियली हा जो काही a आलाय तो म्हणजेच काय घ्यायचा, x0 घ्यायचा आहे, ठीक आहे। x0 ची व्हॅल्यू काय घ्यायची, स्टार्टिंगचा पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट काय आहे a, म्हणून x0 ची व्हॅल्यू a। म्हणून फर्स्ट इटरेशनचा फॉर्म्युला बघा। आता फर्स्ट इटरेशन बाय यूजिंग न्यूटन रॅप्सन मेथड, x1 = x0 minus f of x0 divided by f dash of x0। म्हणजे x0 म्हणजे a, f of a अवेलेबल असतो, डेरिव्हेटिव्ह मध्ये a ची व्हॅल्यू ठेवा, f dash of a अवेलेबल होईल। म्हणजे तिन्ही व्हॅल्यू अवेलेबल असतील की आपल्याला फर्स्ट इटरेशन काढता येतं। सेकंड इटरेशन x2 = x1 minus f of x1 divided by f dash of x1। म्हणजे आलेला पॉइंट x1 हा फंक्शन मध्ये ठेवायचा याच्यामध्ये,
तो पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो तो ठरवून आपल्याला x1 मिळाला म्हणजे x2 काढता येतो, इझिली काढता येतो. x1 मायनस f ऑफ x1 डिवाइडेड बाय f डॅश ऑफ x1. कोणी जर विचारलं थर्ड इटरेशन काढा तर थर्ड इटरेशनचा फॉर्म्युला x3 x2 मायनस f of x2 divided by f dash of x2. या मेथड नुसार जायचंय. थर्ड इटरेशन, फोर्थ इटरेशन, so these are the iteration 1 2 and 3. फक्त इथं चेंज काय आहे, तो जो a, b मधला हा जो a आहे तो काय कन्सिडर करायचा आहे x0. बाकी तो एक चेंज x0 हा एक व्हॅल्यू घ्यायचा आहे आणि दुसरा चेंज म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, कारण आपल्याला डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युल्यामध्ये आहे इथं, हा फॉर्म्युल्यामध्ये आहे. म्हणजे त्या डेरिव्हेटिव्हच्या फंक्शन मध्ये पण व्हॅल्यू ठेवायची आणि ओरिजिनल जे आपलं मूळ फंक्शन आहे f ऑफ x त्याच्यामध्ये पण व्हॅल्यू ठेवायची, राईट. ओके. म्हणजे सपोज करा जर x0 हा जर 0 आला तर आपल्याकडे f ऑफ 0 पण आहे आणि 0 म्हणजे हा a पण आहे. a ची व्हॅल्यू 0, f ऑफ 0 ची व्हॅल्यू आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू काढली की x1 व्हॅल्यू मिळते, राईट. तर या वेळेनुसार आपण आता 1 बाय 1 एक 2-3 एक्झाम्पल्स घेऊ या मेथडचे. फाइंड, बघा फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ x स्क्वेअर प्लस x मायनस 5 इक्वल्स टू 0 बाय युजिंग न्यूटन-रॅप्सन मेथड आणि ब्रॅकेटमध्ये अप टू 2 इटरेशन म्हणजे x1 आणि x2 दोन व्हॅल्यू काढायचे. त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला रूट लाईज बिटवीन कोणत्या दोन पॉईंटमध्ये आहे तो पॉईंट घ्यावा लागेल, त्यातला स्टार्टिंग पॉईंट कन्सिडर करा आणि मग सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, बघा सॉल्व करू आपण त्याला. f ऑफ x इज इक्वल्स टू काय आहे तर तो आहे x स्क्वेअर प्लस x मायनस 5, राईट. फर्स्ट put x is equals to 0. f of 0 बघा 0 स्क्वेअर प्लस 0 मायनस 5 म्हणजे काय आहे -5 हा नंबर कसा आहे निगेटिव्ह आहे. put x is equals to 1, f of 1 स्क्वेअर प्लस 1 मायनस 5, 2 मायनस 5 म्हणजे -3 हा पॉइंट पण कसा आहे निगेटिव्ह आहे. x is equals to 2, f of 2 स्क्वेअर प्लस 2 मायनस 5, 4 प्लस 2 6 मायनस 5 1 आणि 1 हा नंबर कसा आहे तर तो पॉझिटिव्ह आहे म्हणजे या दोन पॉइंट मध्ये फंक्शनची व्हॅल्यू आहे. सो देयरफॉर रूट लाइज बिटवीन 1, 2, right? Root lies between 1, 2. So therefore initial root. आता हा प्रॉब्लेम बायसेक्शन न्यूटन-रॅप्सन मेथडचा आहे म्हणून इनिशियल रूट x0 आणि x0 ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे स्टार्टिंग पॉइंट म्हणजे हा आपला a, b आहे तर a घ्यायचा आहे फक्त आणि x0 इज इक्वल्स टू a म्हणजे 1 म्हणजे तुमची x0 ची व्हॅल्यू काय घ्यायची 1 घ्यायची, राईट. इनिशियल व्हॅल्यू काय आली 1. हा झाला पहिला चेंज, हा पहिला लक्षात आला बदल. a, b इथं पर्यंतची प्रोसेस सेम, न्यूटन-रॅप्सनची जी प्रोसेस होती, बायसेक्शनची जी प्रोसेस होती, रेग्युलर पार्सिंग. आता इथं दुसरा चेंज f ऑफ x आहे बरोबर, त्याच्यानुसार f डॅश ऑफ x काढा. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलाय. फंक्शन x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह 0. त्याच्यामुळे तो लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू काय आली तर ती 2x 1 आली. त्याच्यानुसार f डॅश ऑफ 0 गरज नाहीये काढायची पण तरी आपण काढूया. 2 * 0 + 1 म्हणजे 1. f डॅश ऑफ 1 2 * 1 + 1 म्हणजे 3. f डॅश ऑफ 2 2 * 2
प्लस 1 म्हणजे 5, राईट. या व्हॅल्यूज आल्यात आता. ओके, तर आता जनरल न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला इज, आता जनरल न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला काय आहे, तर तो आहे xn + 1 इज इक्वल्स टू xn मायनस f डॅश ऑफ xn, सॉरी f ऑफ xn डिवाइडेड बाय f डॅश ऑफ xn, वेअर n इज इक्वल्स टू 0 1 2 अँड सो ऑन. ह्या व्हॅल्यूज ठेवायच्या आपल्याला. त्यामुळं आता इटरेशन बघा. फर्स्ट इटरेशन आपल्याला इटरेशन काढायचे. फर्स्ट इटरेशन फॉर्म्युला आहे x1 इज इक्वल्स टू x0 मायनस f ऑफ x0 डिवाइडेड बाय f डॅश ऑफ x0, आणि x0 ची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केली, तर 1 कन्सिडर केली. तर x1 इज इक्वल्स टू 1 मायनस f ऑफ 1 डिवाइडेड बाय f डॅश ऑफ 1. 1 मायनस f ऑफ 1, फंक्शनची व्हॅल्यू 1 ला किती आहे, तर ती -3 आहे. फंक्शनची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्हला किती आहे, तर ती +3 आहे. हा 3 कॅन्सल होतो म्हणजे 1 + 1 2 येतो बघा. तर x1 ची व्हॅल्यू 2 येते. x1 ची व्हॅल्यू किती येते, 2 येते. सो x1 इज इक्वल्स टू, ह्याचं कॅल्क्युलेशन करा. x1 ची व्हॅल्यू 2 येते. नाउ नेक्स्ट सेकंड इटरेशन. सेकंड इटरेशन साठी फॉर्म्युला आहे x2 इज इक्वल्स टू x1 मायनस f ऑफ x1 डिवाइडेड बाय f डॅश ऑफ x1. x1 ची व्हॅल्यू 2 आली म्हणजे x1 म्हणजे 2 मायनस f ऑफ 2 डिवाइडेड बाय f डॅश ऑफ 2. सो दिस इज सेकंड इटरेशन x2. आता ती 2 व्हॅल्यू घेऊन बघा. x2 इज इक्वल्स टू, तर ती काय येते, 2 मायनस f ऑफ 2 ची व्हॅल्यू 1 डिवाइडेड बाय f डॅश ऑफ 2. f डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू 5 म्हणजे ही 5 ही 1 म्हणजे 1/5. 2 मायनस 1/5 म्हणजे 10 मायनस 1 9/5, आणि 9/5 म्हणजेच याच्या खाली काय नाही म्हणजे 1 येतो. सो 9 डिवाइडेड बाय 5 म्हणजे 1.8. So x2 is equals to 1.8. x2 is equals to 1.8. So therefore approximate root of कुठल्या फंक्शनचं, x² plus x minus 5 is equals to 0 is 1.8. बघा परत एकदा रिपीट करतो. इथं पर्यंतची प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. या स्टेप सगळ्यांना माहिती आहे. ओके, हे प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये काही. जर जेव्हा आपण a, b म्हणलेले तर या दोन पैकी स्टार्टिंग पॉइंट हा 1 घ्यायचा आहे. इनिशियली x0 ची व्हॅल्यू काय घ्यायची, 1. आता हा फंक्शन आहे, या फंक्शनचा हा डेरिव्हेटिव्ह काढून त्याच्या व्हॅल्यूज काढायच्या. x² + x - 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 2x + 1. आणि मग त्या डेरिव्हेटिव्हच्या ज्या आपण 0 1 2 ला फंक्शनच्या व्हॅल्यूज काढल्या त्याच आपण डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यूज काढल्या. इथं डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 1 3. आणि जनरल फॉर्म्युला काय आहे, xn + 1 इज इक्वल्स टू xn मायनस फंक्शन ऑफ xn डेरिव्हेटिव्ह ऑफ xn. असं वाचलं तरी चालेल. म्हणजे फर्स्ट इटरेशन नुसार हा तुमचा पहिला फॉर्म्युला x1 इज इक्वल्स टू x0 मायनस फंक्शन ऑफ x0 डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ x0. आता x0 ची व्हॅल्यू किती आली, घेतली आपण 1 मायनस फंक्शन ऑफ 1 डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. आता फंक्शन ऑफ 1 हा व्हॅल्यू किती आहे, तर हा -3 आहे म्हणून हा -3 ठेवला. फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 हा +3 आहे म्हणून हा +3 ठेवला. आणि ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर x1 ची व्हॅल्यू काय आली,
2 आलेली x1 ची व्हॅल्यू सेकंड इटरेशनला यूज करायची म्हणजे x2 चा हा फॉर्म्युला आहे x1 मायनस f ऑफ x1 f डॅश ऑफ x1 x1 ची व्हॅल्यू 2 मायनस फंक्शन ची व्हॅल्यू 2 डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू 2 तर हा 2 आहे इथं फंक्शन ची व्हॅल्यू 1 आहे डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू 5 आहे 2 1 5 म्हणजे 2 1 5 9/8 आणि ती व्हॅल्यू 1.8 म्हणजे आपला सेकंड इटरेशन व्हॅल्यू विल बी 1.8 व्हेरी सिंपल फक्त तुम्ही स्टेप बाय स्टेप त्याला सॉल्व करता आलं पाहिजे नेक्स्ट एक्झाम्पल बघा सेकंड प्रॉब्लेम फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ x square minus 10 is equals to 0 by using Newton-Raphson method up to 2 iterations right up to 2 iterations right बघा आता first as usual function f of x is equals to x square minus 10 right next काय करायचंय ट्रायल अँड एरर मेथड नुसार 0 1 2 3 या व्हॅल्यूज ठेवून बघा put x is equals to 0 म्हणजे f of 0 ची व्हॅल्यू मिळेल 0 स्क्वेअर minus 10 म्हणजे minus 10 मिळते x is equals to 1 f of 1 1 स्क्वेअर minus 10 1 minus 10 म्हणजे minus 9 व्हॅल्यू मिळते व्हॅल्यू बदलली का मायनस आहे पुढे चला x is equals to 2 f of 2 2 square minus 10 4 minus 10 minus 6 नाही बदलली पुढचा पॉइंट घ्या x is equals to 3 f of 3 3 square minus 10 9 minus 10 minus 1 अजून पण बदलले नाही पुढच्या स्टेपला बदलेल कारण डिक्रीज होत चाललंय बघा x is equals to 4 f of 4 is equals to 4 square minus 10 म्हणजे 16 minus 10 आणि 16 minus 10 म्हणजे 6 म्हणजे हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह हा पण निगेटिव्ह आणि हा काय आहे पॉझिटिव्ह म्हणजे या दोन पॉइंट मध्ये 3,4 मध्ये रूट असणार आहे सो देयरफॉर रूट लाईज बिटवीन 3,4 सो देयरफॉर इनिशियल रूट म्हणजे 3,4 ही कशाची व्हॅल्यू झाली a, b ची सो इनिशियल रूट x0 म्हणजे a आणि a ची व्हॅल्यू काय घ्यायची 3 घ्यायची तर इनिशियली रूट काय घ्यायचंय 3 घ्यायचंय राईट आणि जनरल आपला न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला इज xn plus 1 हा जनरल फॉर्म्युला आहे xn minus f of xn divided by f dash of xn आणि n ची व्हॅल्यू काय घ्यायची 0 1 2 3 जसं जसं इटरेशन पाहिजे 0 ठेवला पहिलं इटरेशन 1 ठेवला दुसरं इटरेशन 2 ठेवला तिसरं इटरेशन पण इथं लगेच f dash याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्या f dash of x काय येतो फंक्शन x स्क्वेअर minus 10 x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर तो 2x minus 10 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 म्हणजे f dash of x ची व्हॅल्यू काय आली f dash of x काय आला 2x ठीक आहे आपल्याला आता इथल्या दोन टर्मची व्हॅल्यू लागू शकते म्हणजे f dash of 3 2x म्हणजे 6 f dash of 4 8 पाहिजे असेल तर f dash of 2 4 f dash of 1 2 f dash of 0 या लागत नाहीत व्हॅल्यू पण काढावं आपल्याला फक्त लागणार कुठली इनिशियल पॉइंट काय आहे 3 म्हणजे या व्हॅल्यू लागणार फक्त 3 आणि 4 ची व्हॅल्यू लागणार आपल्याला राईट सो देयरफॉर म्हणजे आता फर्स्ट इटरेशन बघा फर्स्ट इटरेशन साठी जनरल फॉर्म्युल्यामध्ये n ची व्हॅल्यू 0 ठेवायची म्हणजे काय येणार फॉर्म्युला आपला x1 x0 f of x0 divided by f dash of x0 काय आलाय 3
म्हणजे 3 मायनस एफ ऑफ 3 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ 3. चला या व्हॅल्यू सगळ्या अवेलेबल आहेत. 3 मायनस फंक्शन ऑफ 3 कुठे आहे? हा 3 आहे राईट. फंक्शन ऑफ 3 हा -1. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 6 म्हणजे 3 मायनस 1 डिवायडेड बाय 6 म्हणजे 3 प्लस 1 बाय 6 म्हणजे 3 प्लस 1 बाय 6. हा टर्म कॅन्सल वरती पुट अप करा. 3 प्लस 1 बाय 6 ची व्हॅल्यू काय येते ती चेक करा. तर 3 प्लस 1 बाय 6 ठीक आहे. तर 3 प्लस 1 बाय 6 18 प्लस 1 डिवायडेड बाय 6 19 डिवायडेड बाय 6 आणि 19 डिवायडेड बाय 6 म्हणजे 3.1. हा पुढे 3.166 3.1666 येते बघा व्हॅल्यू 3.1666. तर हा झाला तुमचा फर्स्ट इटरेशन 3.1666 हा x1. नाउ नेक्स्ट x1 आला की f ऑफ x1 काढायचा आणि f डॅश ऑफ x1 पण काढायचा. f ऑफ x1 काय आहे तर x² - 10 म्हणजे 3.1666 चा स्क्वेअर मायनस 10 ही व्हॅल्यू काढा. f डॅश ऑफ x1 2 into 3.1666 या दोन्ही व्हॅल्यूज काढा आणि सेकंड इटरेशन काढायला प्रयत्न करा. सेकंड इटरेशनचा फॉर्म्युला लिहितो. x2 is equals to x1 minus f of x1 divided by f dash of x1 राइट. तर त्याच्यानुसार try to solve the values of or try to collect the values of x2. x1 म्हणजे 3.1666 मायनस फंक्शन ऑफ 3 म्हणजे इथं तुम्ही अगोदर त्या व्हॅल्यूज काढा. या व्हॅल्यूज या सेकंड इटरेशन मध्ये ठेवा आणि त्या कॅल्क्युलेट करा. 3.1666 चा मल्टिप्लाय करा त्याचा स्क्वेअर मायनस 10 करा. तर बघा हे कॅल्क्युलेशन x1 ची व्हॅल्यू 3.1666 f dash of x1 सॉरी f of x1 0.0273 आणि ही व्हॅल्यू 6.3332 म्हणजेच आता बघा. सो देयरफॉर सेकंड इटरेशन x2 is equals to ही काय येणार व्हॅल्यू 3.1666 मायनस फंक्शन ऑफ 3.1666 divided by derivative of 3.1666. ओके. आता या तिन्ही व्हॅल्यूज ठेवा. काय ते व्हॅल्यू बघा. आय विल राइट हियर 3.1666 मायनस ही व्हॅल्यू काय आहे फंक्शनची 0.0273 डिवाइडेड बाय सेकंड व्हॅल्यू काय आहे 6.3332. ही टोटल व्हॅल्यू काढा. I think 3.16228. So therefore x2 is equals to 3.1622. So therefore after second iteration approximate root of x square minus 10 is equals to 0 is 3.1622. हे तुमचं फायनल आन्सर. फक्त इथं काय करावं लागलं आपल्याला ह्या तीन व्हॅल्यू x1 f of x1 f dash of x1 कॅल्क्युलेट करावं लागलं. तर तुमच्या एक्झाम मध्ये सुद्धा मॅक्सिमम फर्स्ट इटरेशन पर्यंतच प्रॉब्लेम येईल. सेकंड इटरेशन पर्यंतचा प्रॉब्लेम आला तरी सॉल्व्ह व्हायला पाहिजे. करता येतो सॉल्व्ह राईट. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3 बघा. फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ क्यूब रूट 20 यूजिंग न्यूटन-रॅप्सन मेथड आणि अप टू 1 इटरेशन 2 इटरेशन 3rd इटरेशन काही म्हणलं तरी चालेल. कारण आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची. 1 इटरेशन झालं सेम प्रोसेस सेकंड इटरेशन झालं सेम प्रोसेस 3rd इटरेशन. फक्त आता इथं चेंज आहे. डायरेक्ट f ऑफ x कसं घेणार तुम्ही
एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू क्यूब रूट 20 म्हणलं तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यू काढता येईल का? नाही काढता येणार. तर त्याच्यासाठी आपल्याला लेट एक्स इज इक्वल्स टू क्यूब रूट 20 करावं लागेल. राईट, टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड म्हणजे एक्स क्यूब इज इक्वल्स टू 20 बाय क्यूबिंग. दोन्ही साइडचा क्यूब घ्या म्हणजे हा टर्म काय होईल तुम्हाला लक्षात घ्यायचंय. अंडर रूट म्हणजे पॉवर 1/2. क्यूब रूट म्हणजे पॉवर 1/3. आपण जेव्हा ऑर्डर डिग्रीला कॅन्सल आउट करण्यासाठी स्क्वेअर क्यूब करत होतो ना त्या मेथडनुसार LHS चा क्यूब आणि RHS चा क्यूब म्हणजे असं लिहिता येतं एक्स क्यूब मायनस 20 इज इक्वल टू 0. म्हणजे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आता येणार एफ ऑफ एक्स येणार एक्स क्यूब मायनस 20. हा पार्ट थोडासा वेगळा लक्षात घ्या. हा पार्ट कारण डायरेक्ट जर तुम्ही 0 1 2 ठेवायला बघणार तर डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करून फायदा नाहीये कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यू मिळणार नाहीये. म्हणजे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू क्यूब रूट 20 ला काय लिहिता येणार एक्स क्यूब मायनस 20 लिहिता येतं क्यूब रूट 20 ला. राईट, नाउ पुट 1 बाय 1 x इज इक्वल्स टू 0 f of 0 इज इक्वल्स टू 0 क्यूब मायनस 20 म्हणजे मायनस 20. निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. पुढचा पॉइंट चेक करूया. f of 1 क्यूब मायनस 20 मायनस 19 येते ती पण निगेटिव्ह आहे. पुढचा पॉइंट चेक करूया. f of 2 क्यूब मायनस 20 8 मायनस 20 म्हणजे मायनस 12 ही पण निगेटिव्ह आहे. पुढचा पॉइंट चेक करूया. x इज इक्वल्स टू 3 f of 3 क्यूब मायनस 20 म्हणजे 27 मायनस 20 प्लस 7 म्हणजे हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे फंक्शन. सो देयरफॉर रूट लाईज बिटवीन कुठल्या दोन पॉइंट मध्ये रूट असायला पाहिजे 2, 3 म्हणजे a आणि b ची व्हॅल्यू 2, 3. सो देयरफॉर इनिशियल रूट म्हणजे x0 म्हणजे a असतो a म्हणजे 2. हा झाला पहिला पार्ट. तर इथंच लगेच f ऑफ x आहे तर f ऑफ x वरून आपल्याला f डॅश ऑफ x काढता आला पाहिजे. f ऑफ x काय आहे x क्यूब मायनस 20 आहे तर x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस 20 चा डेरिव्हेटिव्ह 0. हा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x² म्हणजे ही व्हॅल्यू कंप्लीट काय येणार. सो दिस इज इक्वल्स टू 3x² मायनस 0 म्हणजेच काय येणार 3x². 3x² कशाची व्हॅल्यू आली f डॅश ऑफ x. आता रूट कुठल्या दोन पॉइंट मध्ये आहे 2 आणि 3 मध्ये म्हणजे f डॅश ऑफ 2 काढला तरी चालेल. f डॅश ऑफ 2 काय येतो बघा 3 * 2² म्हणजे 4 म्हणजे 12 येतो ही व्हॅल्यू. हा झाला फर्स्ट पार्ट. राईट, पाहिजे असेल f डॅश ऑफ 3 काढू शकतात. f डॅश ऑफ 3 * 3² 9 * 3 27. ओके, सो देयरफॉर फर्स्ट इटरेशन एकच इटरेशन काढायचे आपल्याला. फर्स्ट इटरेशन जनरल फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला इज काय न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला म्हणजे मी इथे लिहितो आता तो फॉर्म्युला xn plus 1 is equals to xn minus f of xn divided by f dash of xn. इथे n ची व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट करायची आहे. n is equals to 0 1 2 3 हा पहिला इटरेशन हा दुसरा इटरेशन हा तिसरा इटरेशन आणि हा चौथा इटरेशन अँड सो ऑन. इथे वाटलं तर पुढे डॉट 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 करायचं म्हणजे फर्स्ट इटरेशन बघा पहिलेच इटरेशन काढायचे आपल्याला x1 is equals to x0 minus f of x0 divided by f dash of x0. कसं आलं n ची व्हॅल्यू 0 ठेवली सो देयरफॉर x1 is equals to x0 सांगा x0 2 minus f of 2 divided by f dash of 2
2 मायनस एफ ऑफ 2, फंक्शनची व्हॅल्यू 2 ला काय आली आहे, 2 ला काय आली आहे -12. फंक्शनची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्हला किती आली 12. हा कॅन्सल 2 प्लस 1 3, सो x1 इज इक्वल्स टू 3. कारण हा 12 कॅन्सल म्हणजे 2 मायनस ऑफ -1, सो x1 इज इक्वल्स टू 3. आणि आपल्याला 1 इटरेशन पर्यंत सॉल्व करायचं आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेट रूट इज 3. अप्रॉक्सिमेट रूट इज 3. तर याच पद्धतीनं रिमेनिंग प्रॉब्लेम या मेथडचे सॉल्व करायचा प्रयत्न करा. काही डिफिकल्टी आली, डाऊट आला, विचारा. तर या पद्धतीने तुमचं कम्प्युटर रिलेटेड ब्रँच जी आहे, कम्प्युटर IT म्हणजे CM, आपल्या इन्स्टिट्यूटमधली CM ब्रँच, तर या ब्रँचचा युनिट नंबर 5 हा इथं कंप्लीट झाला आहे. तर तुम्हाला युनिट नंबर 1, युनिट नंबर 2, युनिट नंबर 3 ऑलरेडी आपण स्टडी केलेले आहेत युनिट. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कुठल्या युनिटला फोकस करायचंय. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हला फोकस करा जास्त. तो तुमचा फर्स्ट होता तो डिफरन्शियल डेरिव्हेटिव्हचा पार्ट होता जास्तीत जास्त, मेजॉरिटी हा डेरिव्हेटिव्हचा. सेकंड जो होता तो होता इनडेफिनेट इंटिग्रेशन, युनिट नंबर 2 इनडेफिनेट इंटिग्रेशन. Unit number 3 definite integration. Unit number 4 differential equation. आणि युनिट नंबर 5 ही जो दोन पार्ट न्यूमेरिकल सॉल्युशन्स. ओके, या डेरिव्हेटिव्ह मध्ये 3 पार्ट होते आपले. पहिला पार्ट होता फंक्शन, दुसरा पार्ट होता डेरिव्हेटिव्ह आणि तिसरा होता ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. युनिट नंबर 1 मध्ये हे 3 टॉपिक. ओके, डेरिव्हेटिव्हज, ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हज आणि फंक्शन, या 3 टॉपिकचा समावेश होता याच्यामध्ये. नेक्स्ट इनडेफिनेट इंटिग्रेशन, सगळे फॉर्म्युले त्याच्यामध्ये सिंपल प्लस कंपोजिट. इथं प्लस सी होता, इथं सुद्धा सिंपल प्लस कंपोजिट प्लस प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीचा यूज करून आपण डेफिनेट इंटिग्रेशन सॉल्व केलंय. डिफरन्शियल इक्वेशन चौथा युनिट जो त्याच्यामध्ये ऑर्डर डिग्री वगैरे सॉल्व करायचंय. आणि आता त्याच्यामध्ये 2 पार्ट, एक पार्ट म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन आणि दुसरा अल्जेब्रिक इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन पण सॉल्व केलंय आपण आणि अल्जेब्रिक इक्वेशन. याच्या 3 मेथड्स आहेत आणि याच्या 3, अशा 6 मेथड्सचा हा तुमचा युनिट नंबर 5. ऑर्डर डिग्री आणि 2 मेथड्स आहेत, तो डिफरन्शियल इक्वेशन. हा पार्ट मोस्टली हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, ज्यांना डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनेट इंटिग्रेशन आणि डेफिनेट इंटिग्रेशन या 3 टॉपिक वरती तुमचा मेजॉरिटी 70% सिलेबस आहे आणि हा रिमेनिंग 30%. त्यामुळे मेजॉरिटी हे 3 युनिट करा. हा सोपा आहे, हा पण सोपा आहे. ते दुसरे, तिसरे, चौथा आणि 5वा युनिट इझी आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट वन. कारण फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड साठी तुम्हाला फॉर्म्युले माहिती असणं मस्ट आहे. ठीक आहे, ओके. काही डाऊट असेल, डिफिकल्टी असेल, अजून सुद्धा तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता एक्झामच्या डेच्या अगोदरच्या दिवसापर्यंत. एक्झाम झाल्यानंतर फक्त पेपर कसा गेला हे फोन केला तरी चालेल. तर एक्झाम डे बिफोर तुम्ही तुमच्या क्वेरीज, क्वेश्चन्स विचारू शकता. ओके, ठीक, आपण थांबूया. इथं तुमचा कम्प्युटरचा टोटल सिलेबस कंप्लीट झाला आहे.